बघा आता याला कशा पद्धतीने सोडवायचं आहे, खूप सोपं आहे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे याला. बघा आता याचा 0 0 कटलेला आहे, 16 1 16 आणि 100 येतील. त्याच्यानंतर 4 1 4 आणि 4 चौक 16 कशा पद्धतीने आलेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे, 1/100 झालेला आहे. इथे 1/100 झालेला आहे. त्याच्यानंतर 1/300 झालेला आहे आणि त्याच्यानंतर 1/400 झालेला आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे की सर्वात लहान अपूर्णांक विचारलेला आहे. ओके, आता लहान अपूर्णांक विचारलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये कोणतीही क्रिया न करता लहान अपूर्णांक ओळखता येते. आता बघा कशा पद्धतीने ओळखता येते की यांचे जे अंश आहेत म्हणजे 1/100 आहे, 1/100 आहे, 1/300 आहे आणि 1/400 आहे. म्हणजे हे केव्हा आले, जेव्हा आपण याला संक्षिप्त रूप दिलो तेव्हा आले. ठीक आहे, आता बघा 1/100 1/100 1/300 आणि 1/400 याच्यामध्ये सर्व अंश समान आहेत म्हणजे सारखे आहेत आणि छेद वेगवेगळे आहेत. म्हणजे बघा एक नियम आहे की जर दिलेल्या अपूर्णांकामध्ये अंश समान असताना जो छेद मोठा असते तो अपूर्णांक सर्वात लहान असतो. तर बघा आता काय करायचं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे 1/400 मध्ये याचा छेद आहे, हा छेद सर्वात मोठा आहे. अंश यांचे सर्वांचे समान आहे पण छेद हा सर्वात मोठा आहे. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक 1/400 राहणार आहे आणि 1/400 हा 4/1600 चा संक्षिप्त रूप होता. म्हणून खालीलपैकी म्हणजे दिलेल्या ऑप्शनमध्ये 4/1600 हा सर्वात लहान अपूर्णांक आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे 4/1600.